पूजा 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 काय बनवते तुमच्यासाठी काय तर नवीन बनव जरा. शेवयाची खीर. शेवयाची खीर म्हणजे टिकली पडली. माझा नवरा कुठे कुठे चाललाय. तिकडे तिकडे चाललाय कपाळाच्या बाहेर. बस बस गेलं पडला वाटतंय. तरी ते. पडला आरशात बघ. अरे अरे पडला खाली कसं पड, काय खाली पड. कसं काय पडला हा? कसं काय पडला तू का त्याला घेऊन या आम्ही. नाही मी नाही आणणार. घेऊन या. पूजाची टिकली पडली आता तर टिकली घेऊन जातो जरा. बघू शकता टिकली या इसका टिकलू तर टिकली आता जरा येतो. टिकली लावता येत नाही नीट. दर शेवया कसल्या बनवते गोड का तिखट वालायची. स्वीट हा गोड ते दूध कशाला ठेवले असंच ह्या टाकणार काय. शौकाने. मित्रांनो शेवया चालल्यात बनवायच्या बघू शकता तुम्ही. काय काय करायची प्रोसेस सांग जरा. काय आहे किती सोपं आहे. सांग इकडे बघू. हा शेवया शेवया पहिल्या भाजून घ्यायच्या म्हणजे तुपातनं भाजून घ्यायच्या किंवा तेलात. आता तूप आपलं संपलं त्यामुळे मी तेलातनं भाजून घेते. छान भाजून घ्यायच्या घरपोच. मग त्याच्यानंतर ते काढायच्या एका साईडला. हा त्याच्यानंतर मग त्याच्यात नॉर्मल पाणी ओतायचं. जर पाणी नसेल ओतायचं तर पूर्ण दूध पण ओतू शकतो आपण. पूर्ण दुधाची केली तर खूप छान लागते. मग मी थोडंसंच पाणी टाकणार आहे नुसतं शिजण्यासाठी आणि मग दूध टाकणार आहे चांगलं शिजवून घेणार आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर टाकायची आणि वेलची पावडर टाकायची. झालं तर प्रोसेस दाखव आता परत करून. हा करून काय कसं आता याला किती वेळ ठेवायचं. हे काय भाजलं की काढणार नाही आता. अजून भाजलेलं नाहीये. भातायचं चाललंय बघू शकता तुम्ही. छान भाजून घ्यायचं. तिकडे दूध जाईल ते उतू जाईल. नाही होत तुझं माझं लक्ष आहे ना दोन्ही. तुम्ही तुझ्याकडे लक्ष द्या मी ह्याच्याकडे. मी नाही देणार. मग ठीक आहे माझ्याकडे मी तुमच्याकडे देते. चल भाज पटकन भूक लागली आहे. शटाप पटापटा काम करायची. तर आता गॅस पण मीच बनवू का. हो 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 तर थांबा आता मित्रांनो चालले आता बनवू शकता. आता हे आपण ताटात काढून घेतलं सेपरेट साईडला आहे की नाही. गॅस बंद करा. हा गॅस बंद सध्या तर गॅसची टंकी चालू आहे. गॅस बीस बंद करा पहिलं निवांत काढा सगळं. हा झालं इथं. आता पुढची प्रोसेस सांग. मला ह्यानं काय जमा झालंय. हा पळी बघा पळी न केलं तर आहे का उलताना घ्यायचं तर. मला वाटलं चलो पटापट. तर आता ते काढून घेतलंय बघू शकता. आम्ही काढून घेतले ताटामध्ये. हे असं खरं गेलं 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 दूध गेलं. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा. वाचलं. हा पप्पांचं जेवण चाललंय बघू शकता. हे असं खरपूस घालायचं छान. पप्पा मासा खात्यात. मासा एकदम मस्त कोयनेचा मासा. कोयनेचा मासा खायला लागले ती पुण्यात बसून काय का. खावा खावा. आता पाणी ओतून घ्या आहे का. 2 ते 3 पळे 3 पळी पाणी ओता. पुढे तुमच्या अकॉर्डिंग त्याचं असेल तर तुम्ही ओतू शकता. बरोबर त्याचं पूर्ण दुधाचं वाटायचं करायचं असेल तर तुम्ही दुधाचं करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. काजू बदाम तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. पूजा आता इलायची घेतली आता त्याला वाटणार आहे. वेलची पूड चेचून घ्या त्याला है ना. हे ना बारीक ह्याची पावडर बनवायची. पावडर बनवायची. पावडर बनवल्यानंतर ना पाणी गरम झाले थोडंसं अजून पाणी एक्स्ट्रा पाणी टाकून ठेवा आणि गॅस चालू करा. शिजवून घ्यायचं. आता इलायची चेचायची. इलायचीची पावडर करायची. आता उकळलेला आहे बघा बुडबुडे आले ती आणि आता त्यात टाकून द्या. त्यात टाकून शिजवू द्या. किती मिनिटं. 5 मिनिटं लय नाही. 5 मिनिटं त्याला शिजू द्या. त्याला मिक्स चांगलं करून घ्या. मंद गॅसवर शिजवलं तरी चालेल म्हणजे ते आटणार नाही. गॅस बारीक ठेवा नाही तर बघ कमी बंद केला तरी चालेल. त्याच्या ह्याच्यावर हे करून टाका नाही तर पाणी आटून जाईल सगळं. तर आता इलायची फक्त टाकायची राहिले चेचायचं राहिले ते चेचल. आता मी जर बोललो तर मला चेचल आता पूजा नाही तर
जरा चेचू लागावं. मस्तपैकी चुरा करून झालेला आहे बघू शकता. आणि इकडे पण थोडंसं आता तर याला मिक्स करून घेतो चांगलं मस्तपैकी. बघू शकता मिक्स करायचं चाललंय. थोडंसं असं त्याला मिक्स करत राहावा चांगलं. एक मासा खायचा का तुला? मासा देऊ का तुला? सुका मासा. 2 वेळा आवाज देतोय. मासा खाणार आहेस का? पळ मग. खा मोबाईल खा. मोबाईल का मोबाईल खा. मासा खायचं मोबाईल खा. त्याला तर आता का आता मोबाईलला आहे ना की? किती ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा. प्रेम, किती प्रेम आईसाठी. मासा देऊ का? ते मोबाईल का? तू खा. तुम्हाला लाटणं देऊ का? मित्रांनो आता चांगल्यापैकी मिक्स करून घेतले. त्याला थोडंसं पाणी आटलं होतं तर त्याला पाणी अजून टाकून परत पाणी नाही टाकलं, दूध टाकलं. थोडंसं टाकलं ना. थोडंसं टाकलं पाणी. आणि आता काय पुढची प्रोसेस. इलायची तर टाकली आहे. होईल. आता साखर टाकायची. तुमच्या हिशोबानं गोड किती करायचं त्या हिशोबानं टाकायचं. बघा साखर टाकायची चालली मस्त. मॅडम साखर टाकतात. दूध टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्या एकदम. हे छान मिक्स करायचं आणि याच्यामध्ये दूध टाकायचं. आता बघा हे चांगलं आता मिक्स करायचं चाललंय. साखर टाकल्यामुळे खूप पातळ झाले. आता ह्याच्यात आपण दूध होते. आता त्यात दूध टाकायचं. शुगरवाल्यांना चालत नाही. तुमचं शुगर आहे का? मस्त की दूध टाकून घेतले आता आपल्या अंदाजे. ही अशी घट्ट करायची. आता थोडीशी लय पातळ पण नाही करायची. पातळ केलं तर छान नाही लागत. नॉर्मल थिक करायची मग खूप छान लागते. एकदम ओके झालेली आहे खीर. आता ड्रायफ्रुट्स आमचे संपलेत सकाळचे खाऊन खाऊन. हे आमच्या प्रिय नवऱ्याने संपवलेले आहेत त्यामुळे आम्ही टाकलेले नाहीये त्याच्यामध्ये. तुम्हाला पण ड्रायफ्रूट टाकायचे असले टाकून घेऊ शकता. आहे का नाही? एकदम भारी वास येतोय. तर आता आम्ही खाणार आहे ना. झालं का अजून काय टाकायचं राहिले? काहीच नाही. तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे बघू शकता. ह्यात थोड्या वेळ ह्याला हे करा. गॅसवरच हे ठेवा. करा. हे म्हणजे काय करा? गॅसवर ठेवा आणि नंतर मग झालं की वाटीत घ्या. गडगड प्या. आता आम्ही पण पितो आता. आहे की नाही? येस येस बॉस. पप्पान चालले मासे खायचं. संपला वाटतं. एक बांगडा संपवला आहे का? हे बघा बांगडा बघा कसे खातात. आहे का? बांगडा कोणच आहे? सातारा. बांगडा खायचं चाललाय. गावचा मासा आहे सातारा. पुण्यात बसून खातोय मी. पुण्यात बसून खातोय बांगडा माझा. तर चला आता घेऊ वाटीत मस्तपैकी. हा घे. तर मित्रांनो आता आम्ही खीर बनवून झालेली आहे. तर आता आम्ही खीर खाणार आहे. तर तुम्ही पण घरी ट्राय करा. तर जशी रेसिपी सांगितली तशी बनवू शकता तुम्ही घरी पण. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. फुल व्हिडिओ बघा. टाटा. पूजा काय हा पब्लिकला काय म्हणायचंय? खीर खायला या. ए